जर तुमची बायको अशी असेल तर काही पुरुष बाहेरच्या जगात खूप मजबूत दिसतात, पण त्यांच्या मनात एक मोठं दुःख दडलेलं असतं. कारण बाहेरच्या समस्यांशी ते लढू शकतात, पण घरातच जर शांतता नसेल तर माणूस आतून तुटू लागतो. प्रत्येक पुरुषाला वाटतं की त्याच्या आयुष्यात अशी पत्नी असावी जी त्याला समजून घेईल, त्याच्या संघर्षात त्याच्या पाठीशी उभी राहील. पण काही वेळा काही सवयी अशा असतात ज्या संपूर्ण घराचा आनंद हिरावून घेतात. घरात हसू नाही, फक्त तणाव आणि नाराजी असते. अशा वेळी पुरुष हसत असला तरी त्याच्या मनात खूप वेदना असतात. आज आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत. जर तुमची बायको अशी असेल तर पुरुषाच्या आयुष्यावर त्याचा किती खोल परिणाम होतो हे आज तुम्हाला समजेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, जर पत्नी प्रत्येक गोष्टीवर भांडण करत असेल. जर पत्नी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण करत असेल तर घरातील वातावरण नेहमी तणावपूर्ण राहते. छोटी गोष्ट ही मोठ्या वादात बदलते. अशा घरात राहणाऱ्या लोकांना कधीच शांतता मिळत नाही. पुरुष कामावरून थकून घरी येतो, पण त्याला आराम मिळण्याऐवजी अजून ताण मिळतो. हळूहळू त्याचे मन घरापासून दूर जाऊ लागते. मुलांवरही याचा वाईट परिणाम होतो, कारण ते भीती आणि अस्वस्थतेत मोठे होतात. नात्यामध्ये प्रेमाऐवजी कटुता वाढू लागते. एक वेळ अशी येते की दोघांमध्ये बोलणेही कठीण होऊन जाते. घर जे शांततेचे ठिकाण असायला हवे तेच भांडणाचे मैदान बनते. म्हणून सतत भांडण करण्याची सवय नात्याला कमजोर करते. 2, जर पत्नी नेहमी तक्रार करत असेल. जर पत्नीला प्रत्येक गोष्टीत तक्रारच दिसत असेल तर घरातील आनंद हळूहळू नष्ट होतो. पती कितीही प्रयत्न करतो तरी तिला समाधान मिळत नाही. ती प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमी शोधत राहते. त्यामुळे पतीला वाटू लागते की त्याच्या मेहनतीची काहीच किंमत नाही. हळूहळू त्याचा आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. घरात आनंदाऐवजी नाराजीचे वातावरण तयार होते. पतीला वाटते की तो काहीही केले तरी त्याचे कौतुक होणार नाही. त्यामुळे नात्यामध्ये अंतर निर्माण होऊ लागते. सतत दोष देण्यामुळे माणसाचे मन तुटते. म्हणून कायम तक्रार करण्याची सवय नात्यासाठी खूप नुकसानदायक असते. नंबर 3, जर पत्नी पतीचा आदर करत नसेल. जर पत्नी आपल्या पतीचा आदर करत नसेल तर नात्याची पायाभरणीच कमजोर होते. आदर हा प्रत्येक नात्याचा सर्वात मोठा आधार असतो. जेव्हा पतीला स्वतःच्या घरातच मान मिळत नाही, तेव्हा त्याचे मन खूप दुखते. तो बाहेर कितीही सन्मान मिळवत असला तरी घरातील अपमान त्याला आतून तोडतो. अशा वेळी पती हळूहळू शांत राहू लागतो. तो आपले मन मोकळे करणेही बंद करतो. त्यामुळे दोघांमधील अंतर वाढत जाते. पती पत्नीच्या नात्यात प्रेमा इतकेच आदरही महत्त्वाचा असतो. आदर संपला की नातेही कमजोर होऊ लागते. 4, जर पत्नी सतत तुलना करत असेल. जर पत्नी नेहमी आपल्या पतीची तुलना इतर लोकांशी करत असेल तर ते खूप दुखावणारे असते. ती म्हणते की अमुक व्यक्ती इतका पैसा कमावतो किंवा किती चांगला आहे. अशा गोष्टी पतीच्या आत्मसन्मानाला दुखावतात. प्रत्येक माणूस आपल्या क्षमतेनुसार मेहनत करत असतो, पण सतत इतरांपेक्षा कमी समजले गेले तर त्याचे मन खचते. तो स्वतःला अपयशी समजू लागतो. हळूहळू त्याच्या मनात नकारात्मकता वाढते. पतीला वाटू लागते की त्याची पत्नी त्याच्यावर समाधानी नाही. तुलना करण्याची सवय नात्यात कटुता निर्माण करते. म्हणून पती पत्नीने एकमेकांची कदर करणे आवश्यक असते. नंबर 5, जर पत्नी पतीच्या कुटुंबाचा अपमान करत असेल. जर पत्नी पतीच्या आई वडिलांचा किंवा कुटुंबाचा अपमान करत असेल तर घरात मोठा तणाव निर्माण होतो. पतीसाठी त्याचे आई वडील खूप महत्त्वाचे असतात. जेव्हा कोणी त्याचा अपमान करतो तेव्हा ती गोष्ट मनाला लागते. अशा वेळी पती खूप कठीण परिस्थितीत सापडतो. एका बाजूला त्याची पत्नी असते आणि दुसऱ्या बाजूला त्याचे कुटुंब असते. त्याला कोणाचा पक्ष घ्यावा हे समजत नाही. त्यामुळे त्याचा मानसिक ताण खूप वाढतो. घरातील नाती बिघडू लागतात. घरातील लोकांमध्ये अंतर निर्माण होते. म्हणून कुटुंबाचा आदर करणे प्रत्येक पत्नीची जबाबदारी असते. 6, जर पत्नी सतत संशय घेत असेल. जर पत्नी प्रत्येक गोष्टीवर पतीवर संशय घेत असेल तर नात्याची पायाभरणी हादरू लागते. विश्वास हा प्रत्येक नात्याचा सर्वात मोठा आधार असतो. पण जेव्हा विनाकारण वारंवार संशय घेतला जातो तेव्हा नात्यात भेगा पडतात. पतीला वाटते की त्याच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला जात नाही. त्यामुळे दोघांमधील तणाव वाढू लागतो. छोटी गोष्ट ही मोठ्या भांडणात बदलते. संशय हळूहळू प्रेम संपवतो. एकदा विश्वास तुटला की नाते सांभाळणे खूप कठीण होते. म्हणून नात्यात विश्वास टिकवणे खूप गरजेचे असते. 7, जर पत्नी पतीच्या भावनांना समजून घेत नसेल. जर पत्नी पतीच्या भावनांना समजून घेत नसेल तर तो आतून खूप एकटा वाटू लागतो. प्रत्येक माणसाला वाटते की त्याचे बोलणे ऐकले जावे आणि त्याला समजून घेतले जावे. पण जेव्हा त्याच्या भावनांची कदर होत नाही तेव्हा त्याचे मन दुखावते. तो आपली वेदना कोणालाही सांगू शकत नाही. हळूहळू तो शांत राहू लागतो. त्यामुळे नात्यामध्ये अंतर वाढते. पती पत्नीचे नाते फक्त जबाबदाऱ्यांचे नसते तर भावनांचेही असते. जर भावना समजून घेतले नाही तर नाते कमजोर होते. म्हणून एकमेकांच्या भावनांना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. 8, जर पत्नी नेहमी पैशालाच महत्त्व देत असेल.
जर पत्नी प्रत्येक गोष्टीत पैशालाच सर्वात जास्त महत्त्व देत असेल तर नात्यातील खरी भावना कमी होऊ लागते. पैसा जीवनासाठी आवश्यक आहे, पण तोच सर्व काही नसतो. जेव्हा प्रत्येक गोष्ट पैशाशी जोडली जाते तेव्हा पतीला वाटते की त्याची किंमत फक्त कमाईपुरतीच आहे. तो भावनिकदृष्ट्या रिकामा वाटू लागतो. घरात प्रेम आणि आपुलकी कमी होते. पतीला असे वाटते की त्याला माणूस म्हणून नव्हे तर कमाई करणारे साधन म्हणून पाहिले जाते. त्यामुळे नात्यात अंतर वाढू लागते. म्हणून नात्यात पैशापेक्षा भावनांना अधिक महत्त्व द्यायला हवे. 9. जर पत्नी इतरांसमोर पतीला कमी लेखत असेल. जर पत्नी इतर लोकांसमोर पतीची निंदा करत असेल किंवा त्याला कमी लेखत असेल तर ती गोष्ट खूप वेदनादायक असते. त्यामुळे पतीच्या आत्मसन्मानाला मोठी ठेस पोहोचते. लोकांसमोर अपमान सहन करणे कोणालाही सोपे नसते. पतीला वाटते की त्याच्या सन्मानाची काहीच किंमत नाही. अशा परिस्थितीत तो आतून खूप तुटतो. हळूहळू लोकांपासून दूर राहू लागतो. नात्यातही थंडपणा निर्माण होतो. म्हणून पती पत्नीने नेहमी एकमेकांचा सन्मान राखायला हवा. 10. जर पत्नीमध्ये कदर आणि समजूतदारपणा नसेल. जर पत्नीमध्ये कदर आणि समजूतदारपणा नसेल तर आयुष्य खूप कठीण बनते. पती कितीही चांगले करण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याचे कौतुक होत नाही. त्यामुळे त्याचे मन हळूहळू खिन्न होत जाते. त्याला वाटते की त्याच्या मेहनतीची आणि प्रेमाची काहीच किंमत नाही. जेव्हा एखाद्याला सन्मान आणि कदर मिळत नाही तेव्हा त्याचे मन तुटते. नात्यातील आनंद कमी होतो. पती पत्नीचे नाते समजूतदारपणा आणि सहकार्याने टिकते. जर या गोष्टी नसतील तर आयुष्य ओझे वाटू लागते. म्हणून एकमेकांची कदर करणे अत्यंत आवश्यक असते. पती पत्नीचं नातं हे आयुष्यातील सर्वात नाजूक आणि पवित्र नातं असतं. या नात्यात प्रेम, विश्वास, आदर आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. जर या गोष्टी टिकून राहिल्या तर छोटंसं घरही स्वर्गासारखं वाटतं. पण जर या गोष्टी हरवल्या तर मोठं घरही ओझं वाटू लागतं. म्हणून प्रत्येक पती आणि पत्नीने एकमेकांना समजून घ्यायला हवं. एकमेकांच्या भावनांचा आदर करायला हवा. कारण घर हे फक्त भिंतींचं नसतं, ते प्रेमाने आणि आपुलकीने तयार होतं. जर आपण एकमेकांची कदर केली तर आयुष्य खूप सुंदर बनू शकतं. म्हणून नातं टिकवायचं असेल तर प्रेम, विश्वास आणि आदर कधीही कमी होऊ देऊ नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.